क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांची नावं आता सांगू शकत नाही, मात्र त्यावर वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील असं विधान सतेज पाटलांनी केलंय। तर प्रज्ञा सातव यांच्यासाठी काँग्रेसची 30 मतं ठेवली होती, मात्र काँग्रेसची 7 मतं फुटली हे खरंय, अशी प्रतिक्रिया अभिजित वंजारी यांनी दिली आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलंय त्याचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्षांनी हायकमांडकडे पाठवलाय। 19 तारखेला मुंबईमध्ये काँग्रेसच्या महाराष्ट्रातील शीर्षस्थ नेत्यांची बैठक आहे आणि ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्या लोकांच्यावर कारवाई होणार। काँग्रेस काहीच करत नाही, मी सांगतो ना। कशाला तुम्ही या विषयात जाता? कुठं काँग्रेसमध्ये लोकसभेत जिंकली याचा अर्थ त्यांना जो अहंकार आलाय आणि सध्या त्या अहंकाराच्या त्या हवेमध्ये जे आहे, निश्चितपणे एकदा विधानसभा होऊ द्या, यावर आपण पूर्ण डिटेल एक चांगली चर्चा करू। 18 जणांनी त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचं प्रथमदर्शनी वाटतं। त्या आमदारांचंच म्हणणं आहे, त्यांनी चॅलेंज दिलेलं आहे की नाना पटोले त्या ठिकाणी अध्यक्ष असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत। उद्या हे सगळे आमदार एकत्रित येऊन नाना पटोलेलाच बदला कारवाई करा अशी मागणी पुढे आली नाही तर आश्रय वाटायला नको। प्रज्ञा सातव यांना आम्ही 30 मतं लावले होते, ज्यापैकी 25 त्यांना मिळाले, म्हणजे 5 मतं त्या ठिकाणी त्यांना मिळाले नाही, हे स्पष्ट झालं। आणि जे 7 मतं आम्ही मिलिंद नार्वेकरांना लावले होते त्यापैकी 2 मतं जे आहेत ते फुटले, त्याच्यामुळे ते 2 मतं असे 7 मतं जे आहेत ते फुटले, हे बरोबर आहे। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सरसकट उल्लंघन करावं, दुसऱ्यांना मतदान करावं, याच्यापेक्षा दुसरी बैमानी राहू शकत नाही। प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेजी यांनी त्याच्याबद्दल वक्तव्य केलेला 19 तारखेला आमचे प्रभारी रमेश चेनितलाजी येतील आणि त्यानंतर योग्य ते या संदर्भातली कारवाई होईल। नाव माहिती असली तरी मी बोलणं संयुक्तिक ठरणार नाही, कारण तो आमच्या पक्षाचा अंतर